ब्रायनच्या यूथमध्ये प्रचंड चर्चा असलेल्या ब्रायन ॲडम्सच्या शोचे आयोजन करण्यात आले आहे. लहानपणी त्याने डिश धुण्याचे काम केले, रस्त्यांवर फिरत पशुखाद्य विकले आणि संगीताच्या आवडीतून ध्वनिफीत विक्रीच्या दुकानातही काम केले. आज जगाच्या कानाकोपऱ्यातील म्युझिक सेंटरमध्ये त्याच्या अल्बमवर चाहत्यांच्या उड्या पडतात. आतापर्यंत त्याच्या तब्बल 7 कोटी अल्बम्सची तर चित्रपटांसाठी दिलेल्या 3 कोटी गीतांची विक्री झाली आहे. ही कहाणी आहे जगभरातील संगीत रसिकांनी अक्षरशः डोक्यावर घेतलेल्या ब्रायन ॲडम्सच्या मंत्रमुग्ध करणाऱ्या प्रवासाची. पुण्यातील कॉन्सर्टने ब्रायनचा आशियातील दौरा सुरू होत आहे. रॉकस्टार अशी त्याची पहिली ओळख. मात्र ही ओळख तेवढ्यावरच थांबत नाही. गीतकार, संगीतकार, गिटारिस्ट, अनेक देशातील कलादालनांमध्ये तुडुंब गर्दी खेचणारा उत्तम छायाचित्रकार आणि युद्ध व नैसर्गिक आपत्तीची झळ बसलेल्यांना कायम मदतीचा हात देणारा सामाजिक कार्यकर्ताही. संगीत क्षेत्रातील सर्वोच्च बहुमान ग्रॅमी यासह MTV, अमेरिकन म्युझिक, गोल्डन ग्लोब, अकॅडमी अवॉर्ड्स असे अनेक पुरस्कार त्याच्या नावावर आहेत. याशिवाय अनेक देशांनी सर्वोच्च नागरी पुरस्कार देऊन ब्रायनच्या संगीत क्षेत्रातील कार्याला सलाम केला आहे. ब्रायन सध्या 52 वर्षाचा आहे. मात्र त्याची जादू अगदी तसूभरही कमी न होता उलट वाढतच चालली आहे. आशिया दौऱ्यात ब्रायनच्या 8 कॉन्सर्ट होणार आहेत. पुण्यातील अॅमनोरा पार्क येथील कॉन्सर्टनंतर मुंबई, बंगळूर, दिल्ली आणि हैदराबाद येथे त्याच्या कॉन्सर्ट होतील. ब्रायनची कॉन्सर्ट आपल्याकडे अशी पहिली प्रतिक्रिया त्याच्या चाहत्यांकडून येत आहे. ही त्याच्या लोकप्रियतेची पावती आहे. त्यानंतर अर्थातच त्याची कॉन्सर्ट लाईव्ह ऐकण्यासाठी प्रत्येकाची धडपड होत आहे. पुण्यातील अॅमनोरा पार्कच्या मैदानावर तब्बल 30,000 जण ब्रायनच्या गाण्यांची जादू अनुभवणार आहेत.